अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम। दिनांक 19-20-21-22 शिवमंदिराची प्राणप्रतिष्ठा, शिवमंदिरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा समारंभ गोडबोले शास्त्रींच्या पौरोहित्याखाली खरंच अतिशय उत्तम सुसंपन्न असा झाला। या विधीमधला प्रत्येक भाग हा संस्मरणीय होता आणि त्यांचे जे शिष्य आहेत ते सर्व शिष्य उपस्थित असल्यामुळं, म्हणजे शिष्यांपैकी काही शिष्य उपस्थित असल्यामुळं त्यांना जसा तो करायचा आहे तसा तो संपन्न झाला। शास्त्री भाऊ, मी काही दिवसापूर्वी पावसला गेलो होतो तेव्हा मला जयंतराव देसाईंनी असं सांगितलं की कांची कामकोटीच्या शंकराचार्यांनी महाराष्ट्रामध्ये शृंगेरीच्या शंकराचार्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तम जाणकार असे गुरुजी जर कोणी असतील तर विवेक शास्त्री आहेत अशी माहिती आम्हाला दिली। एवढंच नाही, स्वामी स्वरूपानंदांचा जन्मोत्सव हा तारखेनी सगळीकडे साजरा होतो आणि तिथीनी फक्त पावसच्या मंदिरामध्ये साजरा होतो। तो साजरा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जयंतरावांना खूप आठवण आल्यामुळं सहज म्हणून फोन केलेला होता आणि त्यांना सांगितलं की आम्ही अशा प्रकारे शिवमंदिराची स्थापना करतो आहोत। तेव्हा त्यांनी एका क्षणात तुमचं नाव सांगितलं। ते म्हणाले की विवेक शास्त्रींना तुम्ही बोलवा आणि मग पुढची चक्र देखील जयंतरावांनीच फिरवली। त्यांनीच तुम्हाला फोन केला। तुम्ही अह आणि मद ज्याच्यातून गेलेले आहेत अशा नगरीमध्ये, अहिल्यानगरीमध्ये होतात आणि तिथून सातारला परत जाताना आपली भेट झाली। ध्यान केंद्रामध्ये देखील तुम्ही आलेला होतात आणि स्वामी अनुभवानंद तेव्हा आलेले होते। एक वेगळा कार्यक्रम झाला तेव्हा तुमचं मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्षामि मधुवदिष्यामि मधुमती असं मधु 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 मधुर मधुर तर मधुरतम असं छोटंसं मनोगत झालं। या कार्यक्रमासाठी म्हणून
आम्ही सगळी गुरुपरंपरा जशी त्या शिवमंदिरामध्ये लावलेली आहे तसे आम्ही नेहमी आमचं अजोळ घर म्हणतो ते स्वामी स्वरूपानंदांच्याकडं अविरत सेवा करणारे श्रीयुत जयंतराव देसाई त्यांच्या मंडळींसह इथं उपस्थित राहिले. हा स्वामीजींचा आशीर्वाद मिळाला असं मला वाटतं. अजून एक योगायोग असा की महादेवनाथ महाराजांच्या समाधीचे एक विश्वस्त भास्करराव पाटील आज इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी समाधीवरची शाल आणली. महादेवनाथ महाराजांचा आशीर्वाद असा नकळत प्राप्त झाला अशी माझी भावना आहे. आणि ते एक विशिष्ट हेतू मनात धरून इथं आले. काल तुमच्याशी बोललो, आता ते त्यांच्याकडं त्यांच्या विश्वस्तांशी बोलतील आणि समाधीच्या बाबत पुढचं सगळं काही शुभ असं होईल याचा मला विश्वास वाटतो. या प्रकल्पासाठी हा प्रकल्प झाला. याच्यामध्ये शिवमंदिर, नंदी मंडप, शिवमंदिर, तसंच खाली स्वामी निवास आणि एक ध्यान मंदिर, उपासना मंदिर आणि त्याच्या शेजारी 6 खोल्यांचं एक संकुल असं बांधलं गेलेलं आहे. या शिबिरामध्ये जे भोजन व्यवस्था आहे ती भोजन व्यवस्था इथं येणाऱ्या साधिका, नेहमी केंद्रात येणाऱ्या साधिका भोजन तयार करण्यासाठी येत असतात, स्वयंपाकासाठी येत असतात. त्यांच्यासाठी तसंच शिबिर प्रमुख, शिबिर सहाय्यक यांच्यासाठी आणि सद्भक्त नानांसाठी म्हणजे तिथं राहणारे नेहमी त्यांच्यासाठी असं हे संकुल बांधलं गेलेलं आहे. या सगळ्याची वास्तुशांत, शिवाय एक सेवक निवास बांधला त्याची वास्तुशांत आणि रस्ता बांधला गेला त्या रस्त्याची वास्तुशांत, सगळ्या प्रकल्पाची वास्तुशांत इथं झाली असा माझा भाव आहे. मला 1998 साली इथं जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मातोश्री सरलाताई उपस्थित होत्या. तसंच स्वामी माधवानंद इथं उपस्थित होते. त्याची आठवण होते. असाच मांडव घालून हा कार्यक्रम झाला, पण तेव्हा इथली जमीन साफसूफ करून त्याच्यावर आपण जाजम टाकलेलं होतं. पण आता इथं पेव्हिंग ब्लॉक्स टाकलेले आहेत. हे एक मोठं अंगण तयार झालेलं आहे. आता पुढच्या महिन्यापासून मासिक शिबिरं सुरू होतील. तसंच काही जास्त शिबिरं देखील आवश्यकतेप्रमाणे इथं होतील. अंदाजे 18 ते 20 शिबिरं इथं राहतात आणि आता 45च्या संख्येने इथं शिबिरं होतील. पूर्वी 40च्या संख्येने होत असत. मी 45 म्हणतोय, पण कदाचित 43-44 एक आपण अजून युनिट वाढवलंय. अशा संख्येने इथं शिबिरं होतील. सोहम ध्यान साधना ही या संप्रदायाची प्रमुख साधना आहे. ती साधना इथं केली जाते आणि वर्षामध्ये अंदाजे 750 ते 800 साधक या शिबिरामध्ये सहभागी होतात. तर ते 98 सालापासून अविरत चालू आहे काम. तसंच इथून पुढं चालू होईल, पण त्याला नवीन आयाम मिळालेला आहे, तो शिवमंदिराचा. आदिनाथ सिद्ध आदिगुरु या संप्रदाय
याचे प्रमुख आणि त्यांच्यापासून हा थेट चालत आलेला संप्रदाय हा परमार्थ प्रवण आहे, अध्यात्म प्रवण आहे. हा संप्रदाय भक्तियुक्त सोहम ध्यान सांगतो. त्यामुळं ओम रामकृष्ण हरी हा देखील एक जपमंत्र या संप्रदायामध्ये आहे आणि दोन्ही प्रकारांनी इथं साधना होते. हे शिवमंदिर झालेलं असलं तरी देखील तुम्ही पाहिलेलं असेल की ते पत्र्यांनी कव्हर केलेलं आहे. आपल्या सगळ्याच वास्तू पत्र्यांनी कव्हर केलेले आहेत. त्याचं एक कारण आहे की आम्ही वॉटरप्रूफिंग करून थकलो. त्याच्याऐवजी कायमचे पत्रे करावेत असं ठरवलं. त्याचा एक उपयोग असा झाला की स्लॅब थेट वरून तापत नाही. 4 फूट उंच पत्रा असल्यामुळं आत तसा थंडावा राहतो. आणि ध्यान मंदिराकरता देखील त्याचा खूप उपयोग आत्तापर्यंत झाला. तसं शिवमंदिराच्या वर हे देखील पत्रा घातलेला आहे. हल्ली कुठंही कळस दिसला आणि झेंडा दिसला की गुगल मंदिर म्हणून तिथं लगेच त्यांच्या नकाशामध्ये येतं. हे मंदिर येणार नाही. शिवमंदिर हे तशा प्रकारे खाजगी वापरासाठी आहे. हे इथं येणाऱ्या साधकांसाठी साधना करण्यासाठी म्हणून साधनेची जागा म्हणून वापरलं जाईल. त्यामुळे श्रावणी सोमवार, शिवरात्र अशा प्रसंगी पंचक्रोशीतली मंडळी इथं तशा प्रकारे येणार नाहीत. हे एक प्रकारे उपासना मंदिर म्हणून वापरलं जाईल. पूर्वीचं जे ध्यान मंदिर होतं ते शिवमंदिराचा सभामंडप झाला, मग नंदी मंडप झाला आणि शिवमंदिर झालं. हा न ठरवता झालेला योगायोग आहे. काहीच ठरवलेलं नव्हतं. तुम्ही गणेशपुरममध्ये आलात तर गणेशपुरममध्ये जी रचना झाली ती सगळी अशी ठरवून झालेली नाही. तरी देखील आपोआप जे ते आपल्या आपल्या ठिकाणी येऊन बसले. स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज आपल्या आपल्या ठिकाणी बसले. तसं हे जेव्हा बनवलं तेव्हा तसं नव्हतं ठरवलेलं, पण एक एक सुचत गेलं आणि त्या आपोआप एका विशिष्ट घटनेचा भाग म्हणून आता उपस्थित आहे. तिथं सगळ्यांना दिसतं. तसंच इथंही झालेलं आहे. बाहेरच्या सभामंडपामध्ये शिबिराचे कार्यक्रम चालतील, ध्यानाचे कार्यक्रम शिवमंदिरामध्ये होतील आणि मी जवळपास 5 तास शनिवारी, पण ठराविक इंटरव्हल देऊन, म्हणजे लोक दमतील थकतील असं होत नाही, इंटरेस्टिंग वाटेल असं अशा साधना घेतो. जवळपास 5 ते 6 साधना 5 तासामध्ये मी घेतो. थोडी थोडी गॅपमध्ये दिलेली असते विश्रांतीसाठी. तर त्या साधनांकरता वेगवेगळ्या वयोगटाचे लोक जिना चढत असत, उतरत असत. मार्च, एप्रिल, मे आणि कधीकधी जूनमध्ये देखील जिना चढणं उन्हामुळं मुश्किल होतं. तसंच पावसाळ्यामध्ये देखील ते कठीण होतं. तर इतकं वर खाली करायला लागण्याच्या ऐवजी खाली जे स्वामी माधवनाथ उपासना मंदिर स्वामी निवासच्या शेजारी झालेलं आहे, तर तिथं हे कार्यक्रम होतील हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आज मुख्यतः अतिशय पवित्र अशा हरिहरेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा समारंभ इथं संपन्न झाला. ओम पूर्णमदः म्हणजे अव्यक्त, अज, अव्यय तत्व हे स्वरूपानेच परिपूर्ण आहे. ते अस्तित्व मात्र जसं आहे
तसं त्या अस्तित्वाला आपण आहोत हे देखील समजतं. म्हणून ते चैतन्य रूप देखील आहे आणि ते एकमेव अद्वितीय असल्यामुळं ते सुखरूप आहे. म्हणून आचार्यांनी त्याचं वर्णन सच्चित सुखम असं केलेलं आहे. परमहंस गतिम तुरीयम. परमहंस ज्या चौथ्या अवस्थेत असतात ते तत्व हे नेहमी पूर्णच आहे आणि त्या तत्वापासून निर्माण झालेलं जगत देखील तितकंच पूर्ण आहे. त्या तत्वापासूनच झाल्यामुळं पूर्णापासून पूर्णच निर्माण होणार. त्यामुळं पूर्णामध्ये भरच पडली आणि पूर्णामधून दुसरं पूर्ण जर वजा केलं नंतर निर्माण झालेलं तर पूर्ण असं अज अव्यय तत्वच शिल्लक राहतं. तसंच आपल्या देहामध्ये देखील पूर्णमदहा चिदाकाशामध्ये असणारं परमात्म तत्व हे पूर्णच आहे आणि त्या पूर्ण तत्वापासूनच तत्वाला सहकार्य करणारा हा देह देखील तितकाच पूर्ण आहे. आणि यदा कदाचित पूर्णस्य पूर्णमादाय त्या मूळ पूर्णामधून हा देह जेव्हा जाईल तेव्हा पूर्णम एव अवशिष्यते. पूर्णच शिल्लक राहतं. ते सुखरूप आनंदरूप स्वरूपाने परिपूर्ण असं आहे. हे इथं शिकवलं जातं, हे इथं सांगितलं जातं. एका गुरुजींचं नाव सोहम आहे. ते मला फार बरं वाटलं. आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि पुढं स्वामी माधवनाथांपर्यंत आलेली स्वरूपानंदांपासून सोहम ध्यान साधना इथं सांगितली जाते. त्याच प्रकारे मला गोडबोले शास्त्रींचं एक आवडलं. ते म्हणजे भारत मातेवर असलेलं उत्कट प्रेम. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं उत्कट प्रेम. याच्यामध्ये ज्या विविध तऱ्हेच्या माती लागतात तर ते असं म्हणाले की या भारतभूमीमध्ये एकच राजा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही बघा, सगळीकडं वेगवेगळी मुघलशाही आणि वेगवेगळ्या शाह्या चालू असताना एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि ते राजे म्हणून झाले. म्हणजे आपल्या 1000 वर्ष गुलामगिरीच्या इतिहासामध्ये फक्त शिवाजी राजे हे राजे म्हणून, अधिकृत राजे म्हणून होते. म्हणून ते म्हणाले की रायगडावरून माती आणा, रायगडाची माती आणा. ते एकमेव राजे आहेत. जे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंध देशापासून ते आसामपर्यंत तसं पाहायचं झालं तर या 1000 वर्षामध्ये एकमेव शिवराय असे आहेत की त्यांचा राज्याभिषेक झाला. असं असल्यामुळं तुमची आणि माझी नाळ जुळली. लहानपणापासून शिवाजी महाराजांचे पोवाडे वडिलांनी काकांनी शिकवले आणि ते गात मोठा झालो. तसंच दासबोध हातात दिला वडिलांनी आणि उत्सुकता निर्माण होऊन ध्यानाला बसू लागलो आणि स्वामी माधवनाथांकडे आल्यावर सगळं जीवन बदलून गेलं. दरम्यानच्या काळात राष्ट्रभक्ती हा माझ्या जीवनात एक भाग होता. आणीबाणीपासून हा देश मुक्त व्हावा म्हणून आंदोलन करून मी तुरुंगात गेलो. असं असल्यामुळं भूमीचं पूजन केल्यानंतर, वास्तू शांत केल्यानंतर त्यांनी जयोस्तुते ही आरती गायली
तेव्हा सावरकरांचं उत्कट स्मरण झालं. काल झालेल्या आरत्या हा फार संस्मरणीय, म्हणजे नेहमी कोणीही विसरू शकणार नाही. आता याचे भाग आम्ही यूट्यूबवर घालणार आहोत, पण एकूण कार्यक्रमाचं पावित्र्य हे जसं राहिलं तसं इथून पुढं या कार्याची दिशा आणि दशा ही अधिक अधिक अंतर्मुख होईल आणि शिवाशी संलग्न व्हायचं आहे, शिवभावनेशी युक्त व्हायचं आहे, हे लक्षात ठेवून साधक साधना करतील. आणि त्याच्यासाठी आता आशीर्वाद देण्याकरता म्हणून आदिनाथांपासून स्वामी ज्ञानेश्वर महाराज, महादेवनाथ महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, 16 पूर्वसुरींचे म्युरल्स इथं आहेत. असं असल्यामुळं ते ध्यान मंदिर हे ध्यानाला बसण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि उत्कृष्ट जागा निर्माण झालेली आहे. हे म्युरल्स करण्याचं काम आपल्या इथं येणारा अभिजित धोंडफळे यांनी केलं. ते सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत आणि या वास्तू निर्मितीचं कार्य आर्किटेक्ट दिनेश हिप्परकर यांनी केलं. मी मंडळावरच्या प्रेमामुळं उपस्थित राहिलेल्या आपल्या सगळ्यांचं शेवटी कृतज्ञतापूर्वक नमन करून आपल्याला माझे शब्द इथं थांबवतो. हरिओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.